मी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्वसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तबिता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी. विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान. पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळाप्पा आदी करुण भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती भक्त निस्सीम. स्वामी चरणी चित्त त्याचे तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्यावसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सबे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयापती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान लागल ते तुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकूनी उत्तर संतोष लातो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधया करता शुक्राजवळी कच जाता. देवे सन्मानिला होता बहुत आनंदे करुणी. नृपती सह सकळ जने त्या परिता त्यासी सन्माने. गौरवनी मधुरवचने यशस्वी हो म्हणते तया. बहुत धन देती नृपती सेवक दिले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहोनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहून भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवे करी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमवून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती. करोनी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने. दिदिली बहुसालदाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य खर्चले तात्यांनी. ऐसी आने काही न झाले केले ते तुके व्यर्थ केले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढवली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पाप्रती. त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले. द्रव्ये न सर्वे वशा चोळप्पाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी. यतिराज तया समयासी आनंदवृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती
त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. पुढले अध्यायी सुंदर कथा. पावन होय श्रोता बघता. श्री स्वामी राजबदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकुत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा.